वैष्णवीला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं हे बँकेत गहाण असल्याची माहिती. हगवणे कुटुंबाचा आणखी एक पराक्रम समोर. वैष्णवीने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उघड. कसपटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला आज अटक होण्याची शक्यता. वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश विरोधात गुन्हा दाखल. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करू. मुख्यमंत्र्यांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद. हगवणे कुटुंबाला मकोका लावण्याबाबतही होणार विचार. नीती आयोगाच्या संचालन परिषदेची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत आज दिल्लीत बैठक. विकसित राज्य विकसित भारतसाठी सर्व मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. केंद्राच्या अनुदानाचा मुद्दा तापण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला लावणार उपस्थिती. तर एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार. मुख्यमंत्र्यांचे संकेत. तयारीला लागण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश. आजपासून पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस बरसणार. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता 12 फुटांचा करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. रस्ते अपुरे पडू लागल्यानं निर्णय घेतल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. पुणेकरांचा प्रवास जूनपासून महागणार. पीएमपीएल मधून प्रवासासाठी 1 जूनपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार. ॲपवर आधारित ओला उबेर सारख्या टॅक्सी सेवेच्या मनमानी भाडे वाढीला सरकारचा ब्रेक. सण उत्सवाच्या काळात 1.5 पट भाडे वाढत शक्य. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोल माफी. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाला राज्य सरकारची मंजुरी.